नमस्कार, माझे नाव वज्रेश्वरी सुभाष बल। मी 13 वर्षाची आहे आणि मी विटावा ठाण्यामध्ये राहते। खरं तर माझ्या अभिनयाची सुरुवात नाट्यालंकार संस्थेपासूनच झाली। मला अभिनय म्हणजे काय हेच माहिती नव्हतं। मी गेले 3 वर्ष नाट्यालंकार संस्थेमध्ये जॉईन आहे। एक उन्हाळ वर्ग या नाटकापासून माझ्या अभिनयाची सुरुवात झाली। एक उन्हाळ वर्ग या नाटकाचा करण्यामागचा हेतू म्हणजे थॅलेसेमियाग्रस्त आजारी विद्यार्थ्याला मदत करण्याचा होता। तब्बल आम्ही एक उन्हाळ वर्ग या नाटकाचे 60 प्रयोग केले। प्रत्येक नाटकात मला काही ना काही अनुभव येतच गेला। मला कधी वाटलंच नव्हतं की मी या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकेल, अभिनय करू शकेल, बाल कलाकार बनू शकेल। पण हे फक्त आणि फक्त अलंकार सर आणि नाट्यालंकार संस्थेमुळेच शक्य झालं। मी आतापर्यंत 4 नाटकं केली आहेत। माझं एक नाटक चालू आहे आणि आता आगामी सिनेमामध्ये काम सुद्धा करणार आहे। एक उन्हाळ वर्ग हे नाटक करत असताना मला खूप अनुभव आले। खरं तर मला व्यासपीठ म्हणजे काय, रंगमंच म्हणजे काय हेच माहिती नव्हतं। मला म्हणजे कधी असं वाटलंच नव्हतं की मी काम करू शकेल। एक उन्हाळ वर्ग हे नाटक करत असताना मला अनुभव आला की प्रेक्षक म्हणजे काय असतं, रंगमंच म्हणजे काय असतं, आवाजाचा चढ उतार कसा ठेवायचा हे मला कळलं। आम्हाला एक्सपिरियन्स येण्यासाठी अलंकार सरांनी एक फिल्म काढली होती, पहिलं मूलमत। त्याची शूटिंग करण्यासाठी आम्ही कोकणात गेलेलो। तब्बल आम्ही 100 जण एकत्र होतो आणि रोज काही ना काही नवीन शिकायला मिळायचं। म्हणजे किती मोठे मोठे कॅमेरे असतात, माईक म्हणजे काय, डायलॉग कसा बोलायचा, डायलॉग डिलिव्हर कसा करायचा, परत गिव्ह अँड टेक कसा घ्यायचा हे आम्हाला कळलं। आणि मेकअप म्हणजे काय असतं, मेकअप केल्यावर कसं बोलायचं हे आम्हाला पहिलं मूल या फिल्म मध्ये कळलं। अजून मी सुबोध भावे सरांची मान अपमान या मूवी मध्ये पण काम केलंय, ती पण आता येतच आहे। सो त्या फिल्म मध्ये पण कॅमेरा किती मोठे मोठे असतात, कुठे कुठे लावलेले असतात, परत कोऑर्डिनेट कसं करायचं हे पण आम्हाला कळलं। आणि अभिनय म्हणजे काय, आता मी जे काही बाल कलाकार म्हणून अस्तित्वात आहे ते फक्त आणि फक्त नाट्यालंकार संस्थेमुळेच आहे। आमची जेव्हा नाटकाची प्रॅक्टिस सुरू असते, खरं तर मला प्रॅक्टिस म्हणजे काय हे पण माहिती नव्हतं। प्रॅक्टिस म्हणजे तालीम, म्हणजे एकाच जे काही कॅरेक्टर असतं त्याची परत परत सराव करत जाणे। खरं तर काही जणांना खूप बोर होतं की परत परत काय सराव करायचा आहे, पण प्रत्येक वेळी काहीतरी नव्याने शिकायला मिळतं की एकच डायलॉग वेगवेगळ्या कॅरेक्टर मध्ये कसा बोलता येऊ शकतो हे त्याच्यामधनं कळतं। प्रॅक्टिस करताना आम्हाला खरं तर खूप मजा येते, थोडीशी मस्ती करतो पण खूप मजा येते। सो प्रॅक्टिस केल्यावर कधी अडखळत नाही माणूस। आणि नाटक करत असताना प्रेक्षकांच्या मनात काय आहे हे खरं तर त्या कलाकाराला ओळखता आलं पाहिजे। आणि नाटक करत असताना ना खूप शार्प माइंड असलं पाहिजे की समोर काय सीन चालू आहे, त्या सीनचा अभ्यास आपल्या डोक्यात पाहिजे। आणि समज जर कोणाचा फंबल वगैरे गेला की तो सीन फंबल न जाता अजून वेगळ्या प्रकारे कसं त्याला हेल्प करता आली पाहिजे ते करता आलं पाहिजे। सो मी आतापर्यंत 4 नाटकं केली आहेत, व्यसन, उत्सव, एक उन्हाळ वर्ग आणि शेवट तितका गंभीर नाही। शेवट तितका गंभीर नाही या नाटकामध्ये माझा 3रा नंबर आलाय उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे। सो तेव्हा पण मला खूप चांगलं वाटलं, कारण मी एवढा चांगला अभिनय केलाच नसता जर मला अलंकार सरांनी शिकवलं नसतं। कारण अलंकार सर हे आमचे दिग्दर्शक आहेत, अलंकार मिसाळ म्हणून। ते पण आम्हाला छोट्या मोठ्या चुका सांगत असतात, कुठे काय काय करायचं, कोणता डायलॉग खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि मुळात सीन कसं समजून घ्यायचं। आता त्या ऍक्टिव्हिटी घेत असताना आम्हाला एक त्याला बोलायला सांगतात, स्वमत कसं मांडायचं, की आम्हाला ते एक विषय देतात, त्या विषयावर आपल्याला 5 ते 10 मिनिटं बोलता आलं पाहिजे, तरच आपण ऑनस्टेज। आता आम्हाला कोणी ऑनस्टेज सांगितलं की तुला असं असं बोलायचं की आम्ही बिनधास्त बोलू शकतो, आमची तेवढी प्रॅक्टिस झालेली असते। सो नाट्यालंकार संस्थेमध्ये अजून खूप काही शिकवलं जातं। आता आमचं एक चालू आहे, स्वामींची शाळेमधून आमची एक सिरीज चालू आहे, त्याचे पण आता खूप सारे एपिसोड होत जातील। परत मोगली हे नाटक चालू आहे, त्याचे पण खूप सारे प्रयोग होत जातील। तुम्हाला जर तुमच्या मुलांमध्ये अभिनयाचे गुण दिसत असतील तर तुम्ही लवकरात लवकर आमच्या नाट्यालंकार संस्थेशी संपर्क करा आणि तुमच्या अभिनयाचे स्वप्न पूर्ण करा। धन्यवाद।